पडद्यामागं हे आम्हाला बोलायला लावायची वेळ येऊ नये. कारण आम्हाला एकच पडलंय की आमचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत, रिझर्वेशन पॉलिसी टिकली पाहिजे. आणि शेकडो वर्षाचा स्पॅन कुणीकडं आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर 70-80 वर्षाचा स्पॅन कुणीकडं, कसा न्याय भेटेल बरं? एखाद्या दिनगणित घरातला एखादा शिक्षक झाला तर त्याची पुढची पिढी लगेच सिव्हिलायझेशन मध्ये येते किंवा लगेच त्याला मान सन्मानाची एखाद्या काल परवा काय बोलला तो मनोज जरांगे बघा, ते प्रश्नाचं उत्तरच देतो तुम्हाला. तो बोलला की भुजबळांचा कारखाना नाही का, ओबीसीचे कारखाने नाहीत का? अरे हेकण्या, दलित समाजामधला एखादा कलेक्टर झाला, ओबीसी मधला नाभिक सुतार लोहार कुंभार परीब किंवा लोहार समाजातला एखादा IAS जरी झाला तरी त्याचं जात वास्तव जात नाही. हजारो वर्ष इथल्या माणसाचं रक्त जरी काढलं तर त्या रक्तामध्ये सामाजिक दुजाभाव येतो. आणि तुला ओबीसी मध्ये प्रवेश करायचा आहे ना, तर ओबीसी मधल्या कुठल्या जातीमधला कुठला व्यवसाय तुझ्यावर गरिबी आली त्यावेळी तू स्वीकारलास ते सांग. आम्ही गरीब झालोय, आम्ही शेकडो एकरावरनं आम्ही गुंट्यावर आलोय. अरे तुझ्याकडे गुंट तर आहे. अरे गावगाड्यातल्या भटक्या विमुक्तांकडे गावगाड्या 1 गुंठ्याची जमीन धारणा घर दिलं नाही त्याला अजून इथल्या व्यवस्थेनं. आणि म्हणतोय आम्ही ओबीसी मध्ये गरिबी आली म्हणून मनोज जरांगेच्या, मी खूप परखड आणि वास्तव बोलणार आहे, मनोज जरांगेच्या कम्युनिटीनं गरिबी आली म्हणून आमचा नंदीबैलवाला मेडंगिया जोशी घेतलाय नंदीबैल, कमरेला डोरगं बांधले, गाबू गुबू गाबू गुबू गाबू गुबू गाबू गुबू करत गेलाय. तुमच्यावर गरिबी आली म्हणून आमच्या नाभिक बांधवाचा व्यवसाय तुम्ही कधी स्वीकारला? तुम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, तुम्हाला सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण पाहिजे. कुठले पॅरामीटर्स तुम्ही फुलफिल करता? आता टमऱ्याला काय कळणार आहे या गोष्टी? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करू नये, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला करू नये. आणि तो काय म्हणतो, तो प्रसाद लाड्या, तो म्हणतो की मी माझ्या जातीचे प्रश्न मांडले म्हणून हाकेच्या पोटात पोट शिळू कावड. अरे मान ना तुझे प्रश्न, कुणी सांगितलं? पण संविधान गावगाड्यातल्या व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकाच्या हिताचं संरक्षण करतं. झुंडशाही करते. लाड्या तुला झुंड निवडणुका जिंकायचे तुम्हाला. आमच्या गावगाड्यात 60% लोकसंख्या आहे. झेंझी कॉक्रोच जनता पार्टी तोडचा तुम्ही सलाईनवर आला होता. आम्हा झेंझींना 25 ते 26 वर्ष वयोगट असलेल्या माणसाला जर तुम्ही समजून नाही घेतलं ना, तुमची माती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हे खूप वास्तव आणि भयानक तुमच्या समोर मानतोय. तुमचे लोकप्रतिनिधी एखाद्या समाजाबद्दल अपप्रभाव बाळगणार नाही अशी हाऊस मध्ये गेल्यानंतर तुम्ही शपथ घेता. लाड्या, वरिष्ठ सभागृहाचा तू आमदार, काय करतो रे तुला आरक्षण? तू गेला तिथं, अरे जरांगेकडे निवृत्त न्यायाधीश गेले, अटॉर्नी जनरल गेले, वेगवेगळे मंत्री गेले, आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब गेले मुख्यमंत्री म्हणून, आमचे उदयजी सामंत एकदम शांत संयमी भाषेमध्ये, एकदम दोन्ही बाजू समजून घेणारा, एकदम प्रॉपर पद्धतीनं मनोज दादा जरांगेला काय म्हणायचं आहे ते सरकार दरबारी म्हणणार आणि सरकारला काय म्हणणार आहे ते मनोज दादाच्या समोर जाऊन मानणार. अशा माणसाचं त्यांनी ऐकलं नाही. आणि लाड, तू हॉटेलवाला, तुझं काय ऐकेल हा टमऱ्या? हे वास्तव आहे, हे भयानक आहे. आमच्या वेदना काय आहेत, आमच्या समस्या काय आहेत, आमचं म्हणणं काय आहे, इथल्या लोकनियुक्त सरकारनं आमची सुद्धा बाजू ऐकली पाहिजे. आणि जर तुम्हाला 10-12% मताची काळजी वाटत असेल, जर तुम्हाला कारखानदारांच्या रसोडीवर उभं राहिलेल्या या बुजगावण्याची धास्ती असेल, तुमच्या मनामध्ये भीती असेल, तर आम्ही सुद्धा गावगाड्यामध्ये 50 ते 60% कल्पना लक्ष्मण हाकेला 300-400 जाती आहेत, त्या एकत्र येणार नाही. पण एकत्र आल्या आमचा जर ओबीसीचा जगन्नाथाचा रथ ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी यांचे इमले, यांचे कारखाने, यांचे रिपीट अगेन आमदार, खासदार, मंत्रीपद होणं तुम्हाला मातीला मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सर कुठे तर आता आपण म्हणलात की प्रसाद लाड गेलेले आहे, प्रसाद लाडकडे उपसमितीमध्ये नाही आहे, कोणतं मंत्रीपद नाही आहे. त्याच वेळेस मराठवाड्यामध्ये उदय सामंत असतील, शिरसट असतील, हे देखील होते. मात्र सरकार
शिवसेनेला कुठेतरी लांब ठेवून प्रसाद लाडला कोणतंही मंत्रिपद किंवा उपसमितीवर नसताना देखील पाठवलं गेलं. हे भाजपनं सेल्फ गोल केलेलं आहे. भाजपनं हे कुठेही सांगितलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी कुठेही अशी कुठली मंडळ काय आपलं शिष्टमंडळ पाठवत आहोत असं कुठेही डिक्लेअर केलं नाही. मीडियाला काय येतं हे सगळं? अरे मीडिया तर चौथा स्तंभ आहे ना. काय त्या जरांगेच्या शिव्या दाखवतोय तुम्ही शिव्या एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या नेतृत्वाबद्दल मुख्यमंत्र्यांची आई बहीण काढणारा त्या तुम्हाला बातम्या पाहिजे. जेन झी येईल बरं का. आणि त्या जेन झीची सुनामी कुठल्या मार्गाने कशी येईल, कुठून येईल, आबाळातून येईल, समुद्रातून येईल, वाट लागेल वाट. एवढं लक्षात ठेवा. हा जमाना जेन झीचा आहे. हा जमाना डिजिटल मीडियाचा आहे. हा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे. त्यामुळे सावध असा. सर जे हैदराबाद गॅलेक्स जे मंजूर झालं बोललं जाते किंवा जी आर निघाला ते सुद्धा पण कुपोषण टेस्टसाठी किंवा हे बाकीचे बघा तो मनोज जरांगे मी प्रेस थोडीशी ऐकली. मला पत्रकारांनी पण प्रश्न विचारले होते की आम्ही गॅजेटियर मध्ये आहोत, ओबीसी कुठे आहे? अरे मूर्खा, कुठल्या मूर्खाच्या नंदरनं हा जगतो आणि काय खातो आणि ह्याला कोण फिडिंग करतं, कोण याला ज्ञान आणि सल्ले देतं हे कळत नाही. काय म्हणतो तो? आम्ही गॅजेटियर मध्ये आहोत आणि ओबीसी कुठे आहे? ओबीसी शेकडो वर्षाच्या गावगाड्यामध्ये वेगवेगळ्या जाती चिनून मारले. चिनून कळलं का नाही? त्याला माहिती नाही कसं चिनून मारतात. मराठा गॅजेटियर मध्ये आहे म्हणतो. कुठल्या गॅजेटियर मध्ये लिहिलंय की मराठा सामाजिक दृष्ट्या मागास आहे? गॅजेटियर मध्ये तुमची रेव्हेन्यूची नोंद आहे. कुठल्या गॅजेटियर मध्ये लिहिलंय की मराठा समाज मराठा असल्या कारणानं त्याच्यावरती महाराष्ट्रातल्या या जातीनं सामाजिक दुजाभाव केला, अन्याय केला, त्याला वापरून घेतलं, त्याला हीन दर्जाची वागणूक दिली, असं कुठल्या गॅजेटियर मध्ये लिहिलंय? आणि त्या ज्या गॅजेटियरच्या द्वारे तुम्ही त्यांना ओबीसी मधलं आरक्षण देताय, मुख्यमंत्री महोदय या प्रश्नांची उत्तर हवी आहेत आम्हाला. कुठल्या गॅजेटियर मध्ये लिहिलंय की मराठा समाज मागास आहे म्हणून? काय चाललंय नक्की हे? हे वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत. कुठल्या गॅजेटियर मध्ये लिहिलंय मराठा सामाजिक दृष्ट्या मागास आहे? मराठा समाजावरती या जातीनं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांच्यावर अन्याय केलाय. नाभिकानं केला, सुतारानं केला, लोहारानं केला, धनगरानं केला, माळ्यानं केला, कोळ्यानं केला, केल्यानं केला. अरे कुणी केला तुमच्यावर अन्याय? म्हणून तुम्ही सामाजिक मागास झालात. हे भयानक वास्तव आहे. महाराष्ट्रातल्या 60% ओबीसींना जर आम्ही जागा केलो ना, तुमचे कारखाने आणि तुमच्या या गड्या उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, जरांगेला फिडिंग करणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या, शिष्टमंडळ पाठवणाऱ्या पुढाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आमची प्रमुख मागणी आहे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आज रोजी ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त झालंय. आमच्या बाजूने सरकार नाही, आमच्या बाजूने न्याय व्यवस्था नाही. जनता सार्वभौम आहे. बहुमताला किंमत असेल, लोकशाहीमध्ये निवडणुकांना किंमत असेल, ओबीसी रस्त्यावर उतरेल, ओबीसी बॅलेट मधून हा रोष दाखवून देईल. सर आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून तुम्ही लढा देताय. सरकार तुमच्या बाजूने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, जवळपास हजारो लोक डुप्लिकेट हजारो नाही 60%चा आम्ही क्वांटम काढला. हजारो मग राहिले का आता? राहिलंच नाही. तेच सांगतो ना, आमच्या हिताचं संरक्षण लोकनियुक्त सरकारनं केलेलं नाही. ओबीसी देशोधडीला लावण्याचं काम एका टंबऱ्या माणसाच्या सांगण्यावरनं ओबीसीला देशोधडीला लावण्याचं काम 12-13 करोड जनतेचं दायित्व असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या ओबीसीच्या अनाथ माती कालवलेली आहे. कोण आहे, काय आहे, कुठले राजकीय, आम्ही पण यादी बनवली ना. राजेश टोपेला आम्ही पराभूत केलंच ना. आता हे सरकार ठेवायला लागतंय, आता हे फडणवीसांचं सरकार ठेवायला लागतंय. अरे तू एक सरपंच पद निवडून आणू शकणार नाहीस. एवढी आपटून एवढं आम्हाला तू गृहीत धरलायस ओबीसींना. आमची काय 6 कोटी जनता आहे. कुणी मोजली, कधी मोजली? आणि म्हणे ओबीसी काय ओबीसी 60% मग आम्ही किती आहे? अरे 1831ला लास्ट सेन्सस झाला होता कास्ट वाईज, इंग्रजांनी केला होता. त्याच बेसवरती भारत सरकार मधल्या सगळ्या गोष्टी चालतात. इथल्या लोकांना कास्ट वाईज सेन्सस करायचं नाही. जरांग्या खुळखुळ्या. कारण आमच्या ओबीसीची संख्या किती आहे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला आमदार म्हणून निवडून देतील का ओबीसी? गावागावाच्या वेशीवर तुम्हाला अडवतील. हे वास्तव तुम्हाला कळू द्या. साता समुद्रावर करून आलेल्या इंग्रजांनी
पारद्याला मोजलं, भटक्याला मोजलं, मसंजोग्याला मोजलं, गावगाड्यातल्या डिंगरिताला मोजलं, जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासीला मोजलं, गावगाड्यात राहणाऱ्या बलुच्या आलुक्याला मोजलं. ते तसे का वागतात? विजयंती अ मध्ये का टाकली ती लोक? विजयंती ब मध्ये का टाकली लोक? ब च अ ला घेता येतं का? आणि मग जरांगे काय म्हणतो? आम्हाला ओबीसी मधलं पाहिजे. अरे ओबीसी मधल्या ओबीसी मध्ये अ चा माणूस ब चं आरक्षण घेऊ शकत नाही, ब चा माणूस क चं आरक्षण घेऊ शकत नाही, ड चं आरक्षण घेऊ शकत नाही. कारण अ म्हणजे वेगळं, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं लॉजिक आहे, ब म्हणजे त्याच्या मागं काहीतरी वेगळं लॉजिक आहे, क म्हणजे त्याच्या मागं काहीतरी वेगळं लॉजिक आहे. मग तुला ओबीसी मध्ये आरक्षण दिलं तर तुला आम्ही कशात टाकायचं? तुला जोशींच्या समूहामध्ये टाकायचं, तुला धनगरांच्या समूहामध्ये टाकायचं, मेंढर राखली तुम्ही. तुम्हाला ब मध्ये टाकायचं, तुम्ही आराधना केली देवांची. आमचा कुडमुळ्या जोशी, आमचा गोंधळी, आमचा वासुदेव, आमचा भराडी, आमचा नंदीबाईवाला ब मध्ये टाकायचं तुला. काय ब मधलं तू केलंस? हे किती कळतंय मला माहिती नाही. गाढवाच्या समोर वाचली घेता असला प्रकार आहे हा. पण ह्या गाढवाला नमस्कार चमत्कार करून लोकनियुक्त सरकारमध्ये प्रतिनिधी तिथं जातात, याचा आम्हाला वाईट वाटतं. ज्या तडफेनं ज्या वेदना तुम्ही बोलताय ते जनजीवनपर्यंत पोहोचते. सध्या तुम्ही ज्या सभा अरे मला माझ्या मीडियावरती आणि माझ्या कॉमनवेलवरती विश्वास आहे. कुणी डोळ्यावर पट्टी बांधली असेल आणि कुणी झोपेचं सण घेतलं असेल तर त्याला आमचं नाही लागत. महायुती सरकारमधलं कोण असेल त्याच्या मागं? बघा कोण आहे यादी बनवली म्हणलं. काय काय यादी बनवली म्हणले. यादी बनवली कोण ना? आहे? अरे आमच्याकडे यादी आहे. कोण माणसं कधी भेटतात, काय करतात. तुम्ही राजेश टोपेला पराभूत केलं ना, सांगून केलं ना. निवडणुकीच्या अगोदर 2 महिने जाहीर केलं होतं ना की तू राजेश टोपेला निवडून आणून दाखव. महायुतीमधलं अरे भरपूर आहे. हे बघा माहितीमधलं आहे, विरोध काममधलं आहे. आता दिलेलं आरक्षण मराठा समाज रद्द करावं असं कोण मागणी होती? मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये टाकलं तर मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये मी जी नावं घेतली ती माणसं टिकतील. ओबीसी इज इक्वल टू पूर्वी कोणतरी सोनार असायचा, लोहार असायचा, पूर्वी कोणतरी ओबीसी मध्ये जात समूहातला माणूस असायचा, बंजारा असायचा, राठोड असायचा एखादा. आता ओबीसी म्हटलं की पूर्वी सर्टिफिकेट काढलेला धनदांडगा गब्बर पैसेवाला, मॅन मनी मसल पॉवरवाला, ज्याची आमदाराबरोबर खासदाराबरोबर गुट बस आहे, तो तिकीट आणेल, तो निवडून जाईल. सांगली जिल्ह्यातला दिघंची जिल्हा परिषदेतला तानाजी पाटील नावाच्या सावकाराचा पाटलाचा पोरगा ओबीसीच्या जागेवर निवडून आला. पण नुसता निवडून आला नाही तर तो सांगलीच्या जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदावर गेला. त्याच्या स्पर्धेमध्ये त्या दिग्गज मधला कुठला ओबीसी टिकलो, कुठला भटका टिकलो नाही. तुम्ही ओबीसीची अनाथ माती कालवली नाही, ओबीसीचं आरक्षण नाही उद्ध्वस्त झालं. अहो तेच बेकायदा आहे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 650 पानांचं. त्या 650 पानांच्या जजमेंटमध्ये सन्माननीय मेहरबान सर्वोच्च न्यायालय म्हणतं की मराठा समाज ही डॉमिनेटिंग कास्ट आहे, ही रुलर कास्ट आहे. शेकडो वर्षाचं लिटरेचर मराठा समाजाचं या गावगाड्यातला पाटील, वतनदार, देशमुख आणि राजनीतीच्या फ्रंटला काम करण्याचं लिटरेचर आहे. कुठलं पॅरामीटर लावायचं रे जरांग्या तुला ओबीसी मधलं आरक्षण द्यायला? काय निकष लावायचा रे तुला? परभणीमध्ये मराठा समाजाच्या युवकाने आत्महत्या केली. ते आरक्षण मिळालं होतं ओबीसीतून, ते मिळालं नाही, त्याची अंमलबजावणी झाली म्हणून त्याने आत्महत्या केली. हे बघा, लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर त्या विचारानं आत्महत्या केली करू नये, त्याला मिसगाईड झाला या जरांग्यासारख्या आंदोलनावर. लोककल्याणकारी राज्यामध्ये सोशल वेलफेअर, सोशल असिस्टन्स, लोककल्याणकारी योजना, अरे दिवाबत्तीपासून, शाळेपासून, राशन पासून ते वेगवेगळे रस्ते, वेगवेगळे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, हे पब्लिक वेलफेअर आणि सोशल वेलफेअर आणि पब्लिक काय असिस्टन्स म्हणजे लोककल्याणकारी योजना शासन देते ना. पण आरक्षण नावाची योजना, परत एकदा माझ्या पत्रकार बांधवांनो ऐका, आरक्षण नावाची योजना ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, सामाजिक दुजाभाव झाला, जे सिव्हिलायझेशनच्या निर्णय प्रक्रियेच्या कोसोबैल दूर आहे, त्यांचं प्रतिनिधित्व आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही. आरक्षण म्हणजे कोणतरी गरीब झालाय म्हणून त्याला निघून द्यायचं असं नाही. ही गोष्ट या देशातल्या न्यायालयांना सुद्धा अवगत असायला हवी. संविधानामध्ये 16(4) काय म्हणतो, 15(4) काय म्हणतो, कलम 24 काय म्हणतो. एकच सांगतो या सर्व न्यायमूर्तींना, आमच्या प्रियांबल मध्ये आम्ही म्हणतो विथ द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आम्ही लोककल्याणकारी भारतामध्ये आम्ही रूलर शासक,
माझ्या अपिलिंग भाषेमध्ये सांगतोय, सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायची, आर्थिक नव्हे. श्रीमंत झाला म्हणजे त्याच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव होत नाही, डोक्यातनं काढून टाका. शेकडो हजारो वर्षाची परंपरा एका बाजूला आहे आणि तुम्ही 70-80 वर्षामध्ये या लोकशाहीचं तुम्ही वाढपे म्हणून आम्ही तुम्हाला पुढे पाठवून दिलं. तुम्ही हा लोकशाहीचे जे काही बेनिफिट्स आहे तुम्ही पाहुण्या रावळ्यांना दिले. तुमच्या हातात वाढप्याचं पात्र आलं म्हणून पाहुण्या रावळ्यांना तोंड बघून कारखाने वाटले, सुतगिरण्या दिल्या, तिकीटं दिली, पक्ष काढले. काल पवारांचा पक्ष होता बघा, अजितदादा पवारांचा. त्याची बॉडी काढा ना, त्या बॉडीवर कोण आहेत बघा बरं. पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, रयत शिक्षण संस्था. काल परवा ते रोहित पवार नावाचं बांडगुळ, त्याला उत्तर विभागाचा रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष शरद पवारांनी केला. ज्या शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेची, रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील, त्या रयत शिक्षण संस्थेच्या बायलॉज मध्ये खाडाखोड करून तो हयात रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद शरद पवारांनी घेतलं. की ज्या बायलॉज मध्ये लिहिलं होतं की महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री असेल तो मुख्यमंत्री बाय डिफॉल्ट त्या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असेल. त्याच रोहित पवारला काल परवा उत्तर विभागाचा अध्यक्ष केला. तर पुढची दिशा काय ओबीसी आंदोलनाची? ओबीसीला जागा करायचं, ओबीसीला दिशा द्यायची. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू या माणसांचे समतेचे विचार, लोकशाहीची बेसिक मूल्य, सिविक सेन्स. मी मगाशी म्हणलं तुम्हाला, काही लोक मला येड्यात काढतील. हाके म्हणजे प्रसिद्धीवर स्वार व्हायला लागलाय. काय ती कॉक्रोच जनता पार्टी, त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या म्हणजे 25 वर्षाच्या आतल्या लोकांना जेल जी म्हणलं जातं. 2000 सालानंतर 1999 नंतर जन्माला आलेली जी पिढी आहे, जी 25-26 वर्षाच्या वय आहे त्याचं, ज्याच्या हातामध्ये अँड्रॉइड आहे, जे टेक्निकली साऊंड आहे, त्यांना जेन झी म्हणलं जातं. त्या जेन झीला जर सिविक सेन्स आला आणि माझ्या लोकशाहीचं मूल्य जर कळलं तर त्या कॉक्रोच जनता पार्टीचा लक्ष्मण हाके पहिला सदस्य असेल. फक्त या तरुणाईला सिविक सेन्स द्यायचा आहे. अरे एससीचं आरक्षण त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, एसटीचं आरक्षण त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, रिझर्वेशन पॉलिसी त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आपण 7 लाख करोड रुपयांपैकी ओबीसीच्या रिझर्वेशन पॉलिसी अंतर्गत येणाऱ्या धोरणांना 0.6% तुम्ही बजेट देताय. टर्माला म्हणतोय आमचं खाल्लं, आमचं खाल्लं, आमचं खाल्लं, तुझ्या बापाचं खाल्लं आणि तुम्ही आमचं काय काय खाल्लं. तुमच्या बापाची जागीर आहे. महाराष्ट्र म्हणजे आणि देश म्हणजे, इथली उपजाऊ जमीन म्हणजे, इथली हवा म्हणजे, इथली नैसर्गिक संसाधनं म्हणजे तुमच्या बापाची जागीर आहे. इथं सगळ्या जीवाला समान हक्क आहे. पाण्याचं धोरण असलं तर तिथं समतेचं धोरण आहे. आता कशी क्रांती करावी, कसा उठाव करावा, हे निवडून गेलेले सगळेच इतका वेळ येतात असं नाही म्हणणार. काही चांगले पण असतील बरं का, नाहीतर परत माझ्यावर महाअभियोग येईल, मला विधानसभेसमोर बोलवतील, हे काय बराट आहे आपल्याबद्दल, आम्हाला निवडून दिले. ती बघा ती लाड काय डोक्यात आलं माझ्या, मला काही कळत नाही. ते काय म्हणलं माहिती आहे का, लक्ष्मण हाके कुठला लोकप्रतिनिधी नाही, मी त्याला ओळखत नाही. दादा खरं आहे, लक्ष्मण हाके लोकप्रतिनिधी नाही, पण म्हणून जरा मी कुठला लोकप्रतिनिधी की ज्याच्यावर तू धावत लुबू 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 म्हणून जरा मी प्रतिनिधी आहे. अरे बोलताना तरी जरा सेन्स ठेवून काय बोलतोय आपण, जरा तरी भान ठेवत जावा ना. तर मीडिया आला, एखाद्या चॅनलनं आपल्या ऑफिसमध्ये बोलवून तुमची मुलाखत घ्यायला बोलवलंय, म्हणून लक्ष्मण हाके कुठला लोकप्रतिनिधी मी काय त्याला ओळखत नाही, म्हणून जरा मी कुठल्या सभागृहाचा लोकप्रतिनिधी आहे, तेवढं मला लाडने सांगलं. उपोषणाला बसणार होते, ज्यावेळेस उपोषणाला बसतील त्यावेळेस तुम्ही बघा त्यांनी काय केलं उपोषण करणार नाही, अजिबात नाही करणार. त्यानं उपोषण नावाचं हत्यार बदनाम करून टाकलं. लोकशाहीमधलं सर्वश्रेष्ठ वेपन, जनतेच्या प्रश्नावरती सर्वात शेवटचं वेपन आहे लोकशाहीचं. जनतेचे प्रश्न सोडवायचे व्यापक प्रमाणात. मी मगाशी सांगितलं तुम्हाला कुणी केली उपोषण, ती माणसं काय होती, त्यांचं अवलोकन काय होतं आणि ह्याचं काय अवलोकन बघून येतो. वडीगोदरीला गेल्यावर तुम्ही केला होता ना, आंतरवली सराठी गोष्ट तुम्ही वडीगोदरीत बसवला, तर त्यांनी आंतरवली सराठी पुन्हा बसणार तर तो त्यांनी दर महिन्याला उपोषण बसवलं, पण ओबीसीच्या अनाथ माती करू. सर आरक्षणाची लढाई लढताय आपण, पण दुसरीकडे एसटी मधलं जे आरक्षण आहे त्यामध्ये उपवर्गीकरण व्हावं. मला उपवर्गीकरण, मी खूप जबाबदारीने बोलतोय. मी एका न्यायिक आयोगावरही काम केलं. मला त्या गोष्टीची जबाबदारीचं भान आहे. हे बघा,
देणाऱ्याची दानच ज्यावेळी व्यवस्थित असते ना, भावाभावामध्ये भांडणं का लागले, त्यांच्याकडे गेलंच नाही काय अजून. सगळ्यांनाच वन टाइम सम प्रमाणात मिळेल असं नाहीये. त्याच्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे, त्याच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाला समन्यायी प्रमाणात वाटप झालेलं नाही, हे मान्य आहे आम्हाला. बरं, वर्गीकरण करायचं कसं करायचं? माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 60 जाती ते 59 जाती. मग कुणाला किती टक्के द्यायचं? बरं दिलं, कुणाला कुठल्या गटामध्ये टाकायचं? काय माहितीये? कुठला इम्पेरिकल डेटा आहे गव्हर्नमेंटकडे? बायफ्रिगेशन केलं? आमच्या चर्मकार बांधवांना किती द्यायचं, आमच्या ढोर बांधवांना किती द्यायचं, आमच्या नवबौद्ध किंवा तत्कालीन महार बांधवांना किती द्यायचं, मातंग बांधवांना किती द्यायचं, होलार बांधवांना किती द्यायचं? काय आहे अनालिसिस? एससी प्रवर्गात येणाऱ्या 59 जातींचा हा आक्रोश आहे. पण भावाभावात भांडण लावून निवडणुकीचं गणित, व्याकरण याच्याही पलीकडे जाऊन मला खूप गोष्टींची कल्पना आहे. पण या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देण्याची विनंती किंवा जबाबदारी मी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवतो. उपवर्गीकरणाच्या बाबतीत आरक्षण संपवण्याचा दावा असं वाटतं का? उपवर्गीकरण भांडणं तुमच्यात लावल्यावर तुमची चळवळ कमजोर होणार आहे ना. मातंग आणि नवबौद्ध जर एकमेकात भांडायला लागले, तुम्ही कमजोर होताय ना. बाबासाहेबांची रिपब्लिकन जनता जर एकमेकात भांडत बसली, कारण लोकशाहीच्या संरक्षणासाठी आमची आंबेडकरी जनताच रस्त्यावर उतरली, मग ही चळवळ कशी नेस्तनाबूत करायची, त्यांच्या डिवायडेशन कसं करायचं, हे धोरण आहे याच्यामध्ये. आणि ज्याला दानता ज्याची द्यायची, त्याला बजेट द्यायचं. अरे आजही सामाजिक न्याय विभागाचे पैसे वेगवेगळ्या खात्यांना डायव्हर्ट केले जातात ना. वंदनीय अजितदादा पवार यात माहीर होते. शिरसाटांची आदळ आपट तुम्ही बघितली. पण हे काय यांचं राजकारणामध्ये काय गुंतलंय, कुठं गुंतलंय? अरे एकदा जनतेसाठी काम करा ना. अरे द्या राजीनामे त्या मंत्रिपदाचे. सर्वसामान्य माणसं गळ्यात काहीच बांधून तुम्हाला घेतील. संघर्ष आम्ही करणार आहोत. कुणाला राजकारण करायचं त्यांना करू द्या. ओबीसीचे असू देत किंवा आमच्या एससी एसटी मधले नेते असतात, तुम्ही राजकारण करा साल्यावर. आम्ही संघर्षाची भूमिका घेणार. आम्ही संवैधानिक तत्वासाठी भांडणार. मी कार्यकर्ता आहे. मी कुठेही दावा केला नाही, मी तज्ञ आहे, मी खूप मोठा माणूस आहे. आम्हाला जेवढं समजलं, उमजलं, आम्हाला जेवढं सामाजिक भान आलं, ते आमच्या सर्वसामान्य माणसांपर्यंत आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार.